स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जी दिलेली बीटमार्क प्रीसेट आणि शेकेब प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये। आता अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर डेमो बघितल्याप्रमाणे आपल्याला स्टेटस क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे दोन इमेज तुमचे यूज करायचे आहेत। आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही अशा प्रकारे दोन इमेज स्वतःचे यूज करायचे आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि याची जी लेंथ आहे ती बघू शकता आपण 3.14 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपला जो इमेज आहे तो आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा 0.5 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे। त्याचबरोबर 1 सेकंदाच्या बीटमार्कवरून इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे, 2 सेकंदाच्या बीटमार्कवरून कट करून घ्यायचं आहे। बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे की पुढे येऊन म्हणजे 3.14 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि आपला इमेज आहे दुसरा इमेज तो ॲड करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर हा इमेज लेअर सेट करण्यासाठी सिंपली इमेज लेअर सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शन क्लिक करून अशा प्रकारे याची साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे आणि त्यानंतर इमेज लेअर सेट करून बघू शकताय आपल्याला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर 4.9 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन 2 भागात इमेज कट करायचा आहे। अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी आपल्याला इमेज लेअर आहे तो कट करत घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे आता इमेज लेअर दोन्हीही कट झालेले आहेत। आता पहिल्या जे इमेज आहेत त्या इमेजला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकेब प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला 4 इफेक्ट दिलेले आहेत। तर फर्स्ट इफेक्ट आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि तो फक्त फर्स्ट इफेक्टलाच म्हणजे फर्स्ट जो इमेज लेअर आहे त्या इमेज लेअरलाच फक्त अप्लाय करून घ्यायचा आहे, दुसरा कुठंच आपल्याला हा इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचा नाही। त्यासाठी बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। त्यानंतर बॅक निघून परत एकदा शेकेब प्रीसेट ओपन करून जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 0.5 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे, त्यानंतर 1 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे, त्यानंतर 2 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे। आता 2 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर हे तुम्हाला इफेक्ट दिसून येतात। यामधील लास्ट जो फ्लिकर इफेक्ट आहे तो आपण बंद केलाय तो इथं चालू करायचा आहे। चालू केल्यानंतर बघू शकता याला फ्लिकर इफेक्ट येऊन जाणार आहे। तर बघू शकता पहिलं ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड नंबरच्या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिंपली इथून आपल्याला बॅक निघून शेकेब प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इथून जो थर्ड इफेक्ट अशा प्रकारे आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं, पहिला बीट म्हणजे 3.14 या बीटमार्कला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। त्यानंतर 1 बीटमार्कमध्ये सोडून 5.4 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे, त्यानंतर 6.24, त्यानंतर बघू शकता लास्ट 8.14। पहिला इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकेब प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इथून लास्ट म्हणजेच 4th इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की 4.9 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे आणि इथून पासून चालवणाऱ्या प्रत्येक एकाड एक बघू शकता इथं आपण 4.9 आणि त्यानंतर 5.29 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे। अशाच प्रकारे सेकंड नंबरचा ही इफेक्ट आहे तो झालेला आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं आपण PNG दिलेले आहेत, तर त्या PNG वरती घेऊन येण्यासाठी सिंपली ह्या PNG आहेत ते लॉंग प्रेस करून अशा प्रकारे वरती घेऊन यायचे आहेत। म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला आपल्या इमेजवरती दिसून येणार आहे। जिथं आपण लेअरिक्स म्हणजे आपली जी PNG आहे तिथंच आपल्याला PNG सेट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला कोणतंही चूक इथं होणार नाही। बघू शकता अशा प्रकारे जे पहिले आपण स्क्रोल केले ते 1 नंबरला, सेकंड केले ते आपण सेकंड नंबरला ठेवणार आहोत, थर्ड केलेले ते आपण थर्ड नंबरला ठेवणार आहोत। अशा प्रकारे बघू शकता स्टेप बाय स्टेप
इथं आपण पूर्ण PNG ठेवणार आहोत. तर बघू शकता याचा स्टार्टिंग पासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती आरक्षण एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.